नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लाईव्ह विथ रजत. आणि जसं मंडळी आपलं ठरलेलं आहे, तुमचे जसे कमेंट्स येणार त्या कमेंट्स नुसार आपण इम्प्रुव्हमेंट करणार. त्याच्यामध्ये काय काय बदल केले आणि आपल्याला काय रिझल्ट भेटला ते आपण नक्की सांगणार. त्याच्यामुळे जसं तुम्हाला माहिती आहे, माहित नसतं तर चॅनलवर जाऊन बघा. ऍड करेन मी हा व्हिडिओ याच्यामध्ये. तर आपण एक आपल्या स्वतःच्या फिजिकल फिटनेससाठी आणि एक चांगल्या बॉडीसाठी बॉडी म्हणजे बॉडी बिल्डिंग काय नाही, हम मालूम है तेरे बाप को मत सिखा। बॉडीसाठी डाएट घेत असतो. आणि त्या डाएटमध्ये ऋतिक भाऊ वर्मा यांची कमेंट आली होती की पंपकिन सीड्स ऍड करा. त्याच्यामुळे आज पुन्हा एक ब्लॉग बनवतोय. आणि ठरल्याप्रमाणे ऋतिक भाऊ वर्मा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पंपकिन सीड्स ऍड करणार आहे. तुम्हाला दाखवतो मी, तर चला. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ। तर आपलं पहिल्यापासून आपलं ठरलेलं आहे, आपण अपिनोचे ओट्स घेतो 1.5 स्कूप, केळी, रोस्टेड पीनट्स, खजूर, काजू बदामची पावडर आणि आपल्या विवरने सांगितल्याप्रमाणे पंपकिन सीड्स पण आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहे. आणि आता मिक्स करून याला खायचं. ठीक है समझ गया। तर ऋतिक भाऊ वर्मा, जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या डाएटमध्ये पंपकिन सीड्स ऍड करतो. आणि लिटरली त्याचा इतका चांगला फायदा झालेला आहे की पंपकिन सीड्स ऍड केल्यामुळे मी सध्या वेट गेन करतोय. त्याच्यामुळे जे वेट मी ठरवतोय गेन करण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने गेन होतोय. त्याच्यामध्ये काही कमतरता येत नाहीये, हे खूप महत्वाचं होतं. असं वेट कमी कमी होतं, कमतरता येत नाही. आणि थोडं सर्च केल्यानंतर हे पण कळलं की पंपकिन सीड्समुळे शुगर लेवल पण चांगली मेंटेन राहते, ये बड़ी अच्छी बात कही आप। ब्लड प्रेशर पण चांगलं मेंटेन राहतो आणि इम्युनिटी पॉवरसाठी ते हेल्प करतं. तर बस मंडळी, असंच आपल्या व्हिडिओवर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज किंवा अपकमिंग येणाऱ्या व्हिडिओजवर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की काय काय इम्प्रुव्हमेंट्स केले पाहिजे. बात तो सही है। आपण नक्की तुमचं नाव घेऊन ती इम्प्रुव्हमेंट करणार. त्याचा आपल्याला काय फायदा झाला हे नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. तर म्हणजे असाच तुमचा सपोर्ट असू द्या. तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लाईफ विथ रजतसाठी तुमची जागा कायम इथे आहे. त्याच्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा काय काय इम्प्रुव्हमेंट्स केल्या पाहिजे. कदाचित पुढचं नाव तुमचं असू शकतं. त्याच्यामुळे बस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.